संत चरित्र वाचन करता अवघे राहावे सावध, चमत्काराने जाती भुलुनी कळे ना कोणा शिकवण। की आपले श्री गुरु, आपल्या प्रत्येकाचे श्री गुरु हे संत आहेत आणि या संतांचे चरित्र ज्यावेळेला आपण वाचतो ऐकतो तर ते वाचत असताना ऐकत असताना आपण पहिल्यांदा ही गोष्ट मनाशी पक्की केली पाहिजे, खुणगाठ, की त्या चरित्रामध्ये जेही काही चमत्कार आलेले तो चमत्काराचा भाग आपण वाचायचा, पण त्याच्या भोवती घुटमळायचं नाही आणि त्याच्यात अडकून बसायचं नाही। कारण आपण जर त्याच्यात अडकलो आणि त्याच्यात जर घुटमळलो तर आपलं खूप मोठं नुकसान होतं। नुकसान कशा अर्थाने होतं की संत चरित्र तर आपण वाचतो पण आपण फक्त चमत्कारच बघतो आणि चमत्कार बघत असताना त्यांची जी शिकवण आहे, त्यांनी जे काही सांगितलंय हे आपण सरळ सरळ विसरल्या जातं आणि आपण फक्त चमत्काराच्याच भोवती फिरत राहतो। संतांचे चमत्कार हे कधी होतात की ज्या वेळेला आपली भक्ती, आपण त्यांच्या भक्तीमध्ये तेवढे उत्कटपणे आपण उतरू, आपण त्यांच्या सगळ्या परीक्षेला उतरू, त्यावेळेला ते चमत्कार ज्याला त्याला अनुभवता येतात। पण ते जर आपल्याला अनुभवायचे असतील तर आपल्याला त्या भक्तीमध्ये तेवढं उतरता आलं पाहिजे। आणि त्या भक्तीमध्ये उतरण्याकरता काय करावं लागतं तर आपल्या सद्गुरूचं मन आपल्याला जिंकता आलं पाहिजे। की सद्गुरूंच्या मनातला विचार एखादा जर आपल्याला ओळखायला आला तरच तिथं काहीतरी मितूपणाची बोळवण व्हायला सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही। जर आपल्याला नाही ओळखता आलं, जर आपल्याला नाही, विचार अर्थात सद्गुरूंचं मन हे सागरासारखं आहे, एकाच वेळेला हजारो पोरांचा त्यांच्या ते विचार करत असतात।